शुभ सकाळ. तर स्वागत आहे तुमचं आमच्या आर के फॅमिलीमध्ये. तर आत्ताच मी दिवा लावला आणि अजून मला फुलं आणि हार आणायचे, कारण की आज आहे अंगारकी आणि आमच्या दोघांचा पण आहे उपवास. आज पोरांना टिफिनला आज मंचुरियनच देणार आहे. मयांकला तर दिले, त्यांनी थोडंसं ठेवलं मिक्स करून, ते आता स्पृहाला देणार आहे. आणि साबुदाणे टाकायचे भिजत, अजून साबुदाणे नव्हते काल, तर आता घेऊन येते साबुदाणे. आणि हार पण आणायचे आहेत मला, रांगोळी पण काढायची अजून. कामं आवरलेत माझी. मंचुरियन झाले तिथे आणि डब्यात सॉस देते. स्पृहा मॅडम आल्या तर ट्युशनवरून, यांना पण दिला नाश्ता, हे पण गेले. बटाट्याची भाजी, साबुदाणे आणलेच नाही, बटाट्याची भाजी, वेफर्स आणि ॲपल काय ते दिलं त्यांना नाश्त्याला. त्यांचा पण उपवास आहे. चल चल चल. तर आता स्पृहाची तयारी करते. आले स्पृहा मॅडम. बघू, आज केस नाही बांधले, केस धुतलेले ना स्पृहाचे. चल. तर स्पृहाला डाळ भात पण झाले, डाळ भात भरवते स्पृहाला. ए खाऊ नाही घेणार, मग नाही घेणार खाऊ. हां घे. So guys, we are tube here. ट्यूब नाही, दिस इज अ टॅब. Tube. ट्यूब. Tube. छान मस्ती करते ही ना, एवढी ना जामच. जेवताना केवढे नाटके करेल बघा ही. पापड मिक्स करून द्यायचा. मला पापड मिक्स करून लागतो. हो सैन्या नसलं तरी चालेल. अच्छा, पक्की नौटंकी. ट्यूब मीन्स रोज तिला मी केस बांधूनच पाठवते. आज केस धुतलेले ना तिचे, पटकन आवरायला लगेच बस येते ना, खूप घाई होते ना. ट्रेन. स्पृहा मॅडम बघा झाले, केस वगैरे बांधून झाले. बघू जास्त लागले का पावडर, इकडे बघ. काय आता जेवायला भरवते स्पृहाला. आता स्पृहाला सोडून आली आणि हार पण घेऊन आली. एक मोठ्या फोटोसाठी भेटलाच नाही हार, कारण की हार संपलेले, उशीर झाला ना. आणि मी सकाळी 6:30ला मयांकला सोडायला गेलेली, तेव्हा पण बघितलं, पण तेव्हा हारवाला आलेलाच नव्हता. आता बघून आली तर संपलेले सगळे मोठे हार भेटले, फक्त ते छोट्या फोटोंनाच फक्त भेटले. तर आता हार घालते आणि रांगोळी काढते पटकन. आणि मला जायचं आहे तर कवाडला, कारण की रेशन आणायचं आहे. मग पप्पा घेऊन येतील, मी फक्त थंब देऊन येते. तर चला पटापट आवरते आणि आधी रांगोळी काढते आणि हार घालते. तर मनू पण आलेला आहे स्कूलवरून आणि आता ट्युशनचा अभ्यास करते का बिचारा. मनू टिफिन खाल्ला का पुरावी? टिफिन हां काय खाल्ला? काय? अरे नाही खाल्ला. जसं मी टिफिन उघडला, पोरांनी काहीच नाही केलं टिफिनला. हात पण नाही लागला, बघितलं पण नाही, असा काढला पण नाही हाताशी. खरंच का? मग भरलेलाच असेल ना टिफिन? मग भरलेला असेल. हां बघू जरा, दाखव दाखव. संपला नाही टिफिन, मी पण नाही खाल्ला. घे घे जरा बघू दे मला, खाल्ला. खरं आहे का खोटं आहे बघू. म्हणजे उद्यापासून मला द्यायला नको घरून टिफिन, नुसतंच लवकर उठून बनवायचा. रेडी फॉर सी दिस? हां मस्त ना, भरलेलाच आहे. कसं काय असं झालं खोट्या? वाडवरून आले आत्ताच, मयंक येऊन थांबलेला खाली मैत्रिणीच्या घरी. थांब देऊन पण आली आणि रांगोळी काढलीच नाही, लगेच फोन आला पप्पांचा, कारण ते बंद होते ना दुकान रेशनचा. तर आत्ता रांगोळी काढते. मयंकला पहिले जेवायला देते आणि मग रांगोळी काढते. म्हणून जेवतो ना. रांगोळी काढून थोडंसं टचअप करायचं आता. तर
आत्ता मला पेस्ट ठेवले, थोडेसे साबुदाणे होते तेच टाकलेत मला आणि त्याची पेस्ट बनवली. आणि पाऊस थांबले तर एवढ्या माशा आल्यात ना, जाम घाण वाटते. तरी पण सारखे पुसते किचन आणि त्याच्या डांबरच्या गोळ्या असतात त्या ठेवल्या तरी पण येतात. आता धूप लावायला गेले ते किचनवर आणि फॅन पण चालू ठेवले तरी पण एवढे माशा आहेत. पाऊस नाही म्हणून जास्त. तर आता मी ना मोदकांची पण तयारी करते. एक साईडला नारळ धुवून घेतलं, एक मांडायला लागेल रात्री, एक मांडायचं आहे रात्री आणि 2 आता मी हे करते, किसते आता 2 नारळ मोदकांसाठी. झालं किसून येतं. मला भूक लागली. मी सारण बनवते याचं आणि स्पृहा मॅडम आले आता लोक खायला खायला ते आल्यापासून चालू झाली. मला भूक लागले. काहीतरी देते खायला. आल्यापासून तोच डायलॉग असते तिचा, भूक लागले, भूक लागले, भूक लागले, भूक लागले. तर इथे सारण बनवून झाले माझं आता. मस्त वास येते. एवढे झाले, एवढे जमत नाही, प्रॅक्टिस करते तरी पण जमून गेल्याची. किती वाजले आता? पोटात कावळे ओरडायला लागले. काव हा ना, तू सकाळपासून काहीच नाही खाल्लं ना. 10 वाजलं. 10:15. मग आरती संग्रह लाव ना, आवाज कर मग.
येते घे ब्लॉग ती फ्युचर कितीला लाव तुझ्या ये